बीड दौऱ्यात अजित पवारांची तुफान फटकेबाजी। तुम्ही मला सहकार्य करा, मी तुम्हाला सहकार्य करतो, नाहीतर मी जातो। कुणाला पालकमंत्रीपद घ्यायचं त्यांनी घ्या, दादांचं वक्तव्य। आज इंडिया आघाडीच्या नेत्यांची होणार बैठक। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर चर्चा होण्याची शक्यता। इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे राहुल गांधींची भेट घेणार। उद्धव ठाकरे राहुल गांधींच्या निवासस्थानी स्नेहभोजनाला उपस्थिती लावणार। एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यात मोठ्या भेटीगाठी। शिंदेंनी अमित शहा आणि पंतप्रधान मोदींची घेतली भेट। वाचाळ मंत्र्यांवर बैठकीत चर्चा, वाचाळांना चाप लावणार। महायुतीतील नेत्यांना आता महायुतीतील पक्षामध्ये प्रवेश नाही। महायुतीत तणाव निर्माण होऊ नये म्हणून निर्णय। शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप आता एकमेकांच्या नेत्यांना प्रवेश देणार नाही। महादेवी हत्ती नांदणी मठाला परत मिळणार। महादेवीच्या घर वापसीसाठी वनताराची सहकार्याची भूमिका। अनंत अंबानी, वनताराचे आम्हाला सहकार्य, मठाच्या महास्वामींचे उद्गार। कबूतरखान्याप्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी। कालच्या राड्यानंतर आज जैन बांधवांची दादरमध्ये सभा होणार। दोन्ही घडामोडींकडे लक्ष। मॉर्निंग वॉक करणाऱ्या 6 मुलांना ट्रकनं चिरडलं। गडचिरोलीच्या काटलीमधील घटना, चौघांचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर। अपघातानंतर गावकऱ्यांचा चक्काजाम, ट्रक चालक मात्र फरार। पुणे पालिका आयुक्तांच्या कार्यालयात मनसेचा पुन्हा राडा। गुंड म्हटल्यामुळे मनसैनिक आक्रमक, तर राड्याच्या निषेधार्थ पालिका कर्मचाऱ्यांचा आज संप। राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना फोन। पुणे महापालिका निवडणुकीसाठी मनसेचा मेगा प्लॅन। पुण्यात मनसे नव्या नियुक्त्या होण्याची शक्यता। राज ठाकरेंकडून 3 केंद्रीय कमिट्यांची स्थापना। परभणीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का। बाबाजानी दुर्राणी आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार। अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाचा मुहूर्त चुकला। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं गोव्यात आज महाअधिवेशन। मुख्यमंत्री फडणवीसांसह राज्यातील ओबीसी नेते महाअधिवेशनाला उपस्थित राहणार। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाला महत्त्व। भारत आणि अमेरिकेत व्यापार युद्ध पेटलं। आणखी 25% आयात कर लादत ट्रम्प यांची मनमानी। भारतावरील प्रतिपूर्ती शुल्क आता 50%। संसदेच्या अधिवेशनाचा आजचा दिवस गाजण्याची शक्यता। बिहार मतदार याद्या तसंच ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफवरून गदारोळ होण्याची शक्यता। बिहारमधील गायब मतदारांचा 9 ऑगस्टपर्यंत तपशील द्या। सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला निर्देश। मतदार याद्यांतून गायब नावांमुळे राजकारण पेटलं। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष सुटल्यानंतर आज कर्नल पुरोहित आणि प्रज्ञा साध्वी मुंबईत येणार। मुंबईतील सावरकर स्मारकाला अभिवादन करणार। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे शासकीय बैठकांसाठी राजधानी दिल्ली दौऱ्यावर। कृषी मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर भरणेंचा पहिलाच दिल्ली दौरा। मीरा भाईंदर पालिकेची केमछो बारवर थातूरमातूर कारवाई। कारवाईसाठी जेसीबी नेला, मात्र केवळ दरवाजाच तोडला। परिवहन मंत्र्यांच्या आदेशामुळे फक्त कारवाईचा दिखावा केल्याचा आरोप। धुळ्यात शेतकरी आत्महत्येचा आकडा धक्कादायक। 6 महिन्यात 50 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। 50 पैकी फक्त 17 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदत। पुण्यातील कोथरूड परिसरात कॉलेज बाहेर 2 गटांमध्ये हाणामारी। एमआयटी कॉलेज बाहेरील हाणामारीचं कारण मात्र अस्पष्ट। हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। यवतमधील जमावबंदी जिल्हाधिकाऱ्यांनी उठवली। राड्याच्या काही दिवसांनंतर जनजीवन पूर्णपणे आता सुरळीत। वादग्रस्त पोस्टवरून झाला होता राडा। उत्तर काशीतील ढगफुटीनंतर महाराष्ट्रातील अनेक पर्यटक अडकले। पुणे, नांदेड, सोलापूरच्या पर्यटकांना सुखरूप परत आणण्याचे प्रयत्न सुरू। सध्या सर्वजण सुखरूप असल्याची माहिती। उत्तर प्रदेशच्या वाराणसीतील पूरस्थिती कायम। पावसाचा जोर वाढल्यानं पाणी पातळीत आणखी वाढ। अनेक भाग पाण्याखाली। रेस्क्यू ऑपरेशन सुरू। महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा। मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत संततधार सुरू राहण्याची शक्यता।
आफ्रिकन देश घानामध्ये हेलिकॉप्टर अपघात, संरक्षण आणि पर्यावरण मंत्र्यांसह 8 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये 5 प्रवासी आणि 3 क्रू मेंबर्सचाही समावेश.